नदीच्या प्रवाहामध्ये असणारं जे शेवाळ असते किंवा गवत असते बघा, तर हे जेव्हा पावसाची लहर असते किंवा पावसाचा पूर असतो, त्या पावसाच्या पुरामध्ये हे गवत सहजपणे खाली असं झुकत असते आणि पाणी वरून पूर्णपणे निघून जात असते. परंतु नदीच्या किनारी असणारी जी झाडं असतात, ती झाडं मात्र एकदम ताठर असतात आणि ती ताठर झाड असल्या कारणाने त्या नदीच्या प्रवाहाच्या वेगाने कधीकधी ती उन्मळून सुद्धा पडत असतात. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जो मनुष्य नम्र भाव आहे, ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये नम्रता आहे, नम्र भाव आहे, तर तो मनुष्य या संसारामध्ये टिकून राहतो. परंतु ज्यांच्या चित्तामध्ये अहंभाव आहे, मी पण आहे, गर्व आहे, तर तो मनुष्य या संसारामध्ये टिकून राहू शकत नाही. त्या नदीच्या किनारी असणाऱ्या झाडाप्रमाणे तो या संसारामधून उन्मळून निघून जात असतो, संपत असतो, नष्ट होत असतो. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये नम्रता हा भाव आपण धारण केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.